रामराम शेतकरी मित्रांनो, मी फळबाग सोबती संतोष रोडे पाटील. आज आपण डाळिंब बहारामध्ये बहार धरताना जे पाणी नियोजन आहे याचा आपण हा सेकंड व्हिडिओ बनवतो आहोत. 5 दिवसापूर्वी आपण पहिला व्हिडिओ बनवला होता की पहिलं पाणी देताना कशा प्रकारचं नियोजन असायला पाहिजे, की आपली पहिली ड्रीप, दुसरी ड्रीप, तिसरी ड्रीप उपयोगामध्ये आणून आपण पहिलं पाणी 3 वेगवेगळ्या स्टेपमध्ये कसं देऊ शकतो, आपण त्याच्यावर तो व्हिडिओ बनवला होता. आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वापस तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघावा. आज आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय पाण्याचं नियोजन. आता मित्रांनो, पाण्याचं नियोजन कसं करायचं त्याच्या अगोदर मी 2 शब्द, पाणी नियोजन जे आपण बहार फोडतो त्यावेळेस कसं असल्यानंतर आपली चौकी कशी बनते आणि चौकी कशी बनते त्याच्यावर अवलंबून असतं की आपली मादी कळीचं प्रमाण किती असेल, नर कळीचं प्रमाण किती असेल. सोबतच जी मादी कळी निघते ती छोटी गुंडीसारखी बनेल का लंबाकार बनेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पहिल्या पाणी नियोजनावर अवलंबून असतात. आता मित्रांनो, पाणी नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की तुम्ही आंब्या बहार विशेष करून कोणत्या महिन्यामध्ये फोडता आहात. कारण आपण बघितलं, आंब्या बहार काही लोक डिसेंबरमध्ये फोडतात, काही लोक फेब्रुवारीमध्ये फोडतात. आता फेब्रुवारीमध्ये तापमान थोडंसं जास्त असतं. आपण सध्या आहोत डिसेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये तापमान कमी आहे, जमिनीचं सुद्धा तापमान कमी असतं. त्यामुळं पहिलं पाणी फोडताना डिसेंबर महिना आणि फेब्रुवारी महिना दोघांच्या पाण्यांमध्ये थोडंसं अंतर असेल. किती लिटर पाणी आपण द्यायचं, किती वेळ चालवायची ड्रीप, याचं थोडंसं अंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक बेसिक गोष्ट सांगतो की डिसेंबरचं जे पाणी आपण फोडतो, डिसेंबरमध्ये बहार धरताना जे पाणी फोडतो त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही आंब्या बहार फोडणार असाल तर त्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आता किती कमी आणि किती जास्त याच्यावर आपण चर्चा करूयात, पण हे अंतर जे आहे ते लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण पहिलं पाणी देताना, बाकी खतं वगैरे काय त्याच्यासोबत द्यायचे ते तर सांगूच, पण पहिलं पाणी देताना आपल्याला आपलं नियोजन कसं असायला पाहिजे की आपली जी चौकी बनते आहे ती चौकी किती मजबूत बनते, त्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं असतं. आता या बागेमध्ये आपण 2 ड्रीपवर पाण्याचं नियोजन ठेवलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी जो घेतला तिथं 3 ड्रीपवर आपण पाण्याचं नियोजन कसं करायचं ते आपण डिस्कस केलं होतं. आता याच्यामध्ये 2 ड्रीपवर आपण पाणी नियोजन कसं करायचं हे आपण बघूयात. आता 2 ड्रीपवर पाणी ठेवताना बरेचसे शेतकरी दोन्ही ड्रीपला सोबतच पाणी देतात. आता ह्या बागेमध्ये सुद्धा दोन्ही ड्रीपने आपण सोबत पाणी दिलेलं आहे, कारण जमिनीची प्रत तशी आहे. जमीन जर मुरमाट असेल, जास्त हलकी असेल तर दोन्ही ड्रीपनी पहिलं पाणी सोडणं योग्य आहे. पण जमीन जर थोडीशी भारी असेल किंवा मध्यम असेल तर त्याच्यामध्ये एका ड्रीपनी जर तुम्ही पाणी सोडलं, जसं पहिल्या दिवशी पाणी सोडताना एका ड्रीपनी पाणी सोडलं, त्यानंतर 2-3 दिवसाच्या गॅपनी मधल्या ड्रीपनी सोडलं, त्यानंतर 2-3 दिवसाच्या गॅपनी पलीकडल्या ड्रीपनी सोडलं, तर बरोबर पहिलं पाणी आपलं 8 दिवसामध्ये बसतं, झाडाला दम्मादारपणे पाणी मिळतं. कारण जी भारी जमीन असते किंवा जी मध्यम असते त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, ती पाणी जास्त वेळ धरून ठेवू शकते. डिसेंबरचा महिना आहे, थंडी आहे, जमीनसुद्धा थंड आहे, त्यामुळं 3 ड्रीपवर जर पाणी सोडलं, पहिलं पाणी पहिलं आहे, पण आपण फक्त 3 वेगवेगळ्या तारखेला सोडतो आहोत. पहिली तारीख, मध्ये 2 दिवसाचा गॅप, दुसरी तारीख, त्यानंतर 2 दिवसाचा गॅप आणि नंतर तिसरी तारीख. तसे हे मध्यम आणि भारी जमिनीमध्ये शक्य आहे. जी हलकी मुरमाट जमीन असते त्याच्यामध्ये आपण 2 किंवा 3 जरी ड्रीप असतील तरी आपल्याला पाणी थोडंसं जास्त द्यावं लागतं कम्पेअर टू भारी जमीन. आता या जमिनीमध्ये जर जमिनीच्या प्रतीच्या हिशोबाने आपण विचार केला, आपण बरखतं भरलेले आहेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये पहिलं पाणी सोडलेलं आहे. या जमिनीच्या प्रतीनुसार पहिलं पाणी 5 ते 6 घंट्यापर्यंत पाहिजे. हीच जर भारी जमीन असेल, भारी जमिनीमध्ये पाणी कमी पाहिजे, हलक्या जमिनीमध्ये पाणी जास्त पाहिजे. पहिलं पाणी जसं ह्या हलक्या जमिनीमध्ये आपण पहिलं पाणी जे सोडलं ते 4 ते 5 घंट्याच्या आसपास आपण सोडलेलं आहे. किती सोडलं पाहिजे? 6 घंटे. 6 घंटे सोडलं, ठीक आहे. तर 5 ते 6 घंटे पहिलं पाणी याला पाहिजे असतं. आणि भारी जमिनीमध्ये आपण 3 फेजमध्ये सोडतो, ते पाणीसुद्धा जवळजवळ आपलं 3.5 ते 4 घंटे झाडांना पोहोचतं.
ठीक आहे. आता पहिल्या पाण्यामध्ये आणि दुसऱ्या पाण्यामध्ये कधीही तुम्ही किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्यामध्ये 05234 लिक्विड फॉर्ममध्ये पाण्यामध्ये जर सोडलं तर त्यांनी खतं जे अपटेकिंग कॅपॅसिटी आहे ती पण वाढते आणि जी 5234ची गरज जी असते झाडाची ती पूर्ण होणं सुरू होऊन जातं. त्यासोबत 05234 सोडल्यानंतर जे शेणखत भरखतं आपण टाकतो त्यांची सुद्धा युटिलिटी वाढते. या त्याचसोबत गोष्टी जर केल्या तर तुमची चौकी व्यवस्थित डेव्हलप होते. त्याचसोबत सर जी आगारी म्हणतो आपण नव्हती तिचं प्रमाण कमी राहतं हा 05234 वापरल्यानंतर. अशा प्रकारचं जर पाणी नियोजन असेल आणि 05234 सोबत जर दिलेलं असेल तर जी नौकी निघते किंवा आगारी आपण ज्याला म्हणतो जी आपल्याला मध्ये मध्ये उपसावं लागतं, उपटून काढावं लागतं, तिचं प्रमाण कमी कमी असतं. होतं. चौकी चांगली मॅच्युअर्ड निघते आणि चौकी मॅच्युअर्ड mature होते. कारण आगारी जर निघाली तर मग चौकी व्यवस्थित मॅच्युअर होत नाही. नाही. थोडीफार आगारी निघणारच, ती नॅचरल प्रोसेस आहे. आपण सगळ्या आगाऱ्या उपटून काढू शकत नाही आणि कधी कधी जास्त आगाऱ्या उपडल्यामुळं आपली चौकी सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. हम्म. तर शेतकऱ्यांनी या गोष्टीचं लक्षात ठेवायचं. तर जमिनीच्या प्रतीनुसार जर हलकी जमीन असेल, मुरमाट असेल तर पहिलं पाणी 4, 5, 6 घंटे हे जर चालवलं तर हे योग्य प्रमाणामध्ये पाणी झाडांना मिळून जातं. आणि जर भारी जमीन असेल तर 3, 3.5 घंटे जरी चाललं आणि ते 3, 3.5 घंटे सुद्धा एक सोबत नाही, याला आपण 3 फेजेसमध्ये चालवलं तर त्याने सुद्धा चांगला फायदा होतो. आता 3 फेजेसमध्ये किंवा इतकं पाणी देण्याचा फायदा काय असतो हे बघा. पाणी जर हलक्या जमिनीमध्ये कमी दिलं, समजा तुम्ही 2-3 घंटे मोटर चालवली पहिल्या पाण्यामध्ये, तर होतं काय की जमिनीला जी नमी पाहिजे असते, नमीला आपण मराठी मध्ये म्हणतो काय? आर्द्रता आर्द्रता जे पाहिजे असते, आर्द्रता आर्द्रता जी पाहिजे ती तेवढी मिळत नाही. आणि कसं असतं, आपण ज्यावेळेस पाणी देतो, आता हे ड्रीप आहे, ठीक आहे, याच्या खाली आपण शेणखत आहे, मध्ये सुद्धा आपलं पाणी पडतंय, ठीक आहे. पाण्याचं प्रमाण, जमिनीमध्ये आर्द्रतेचं प्रमाण याच्यावर अवलंबून असतं की आपले जे रूट्स आहेत, जे मुळं आहेत ते किती वाढतील. आपलं जिथं पाणी पडतं तिथं मुळांची संख्या सुद्धा जास्त पाहिजे आणि मुळांची संख्या खाली पण जायला पाहिजेत, म्हणजे डीप रूटेड ते पाहिजे आणि बाजूला सुद्धा मुळं वाढायला पाहिजेत. तर जिथं आपलं खत पडतं, जिथं पाणी पडतं तिथं जर मुळांची संख्या जास्त असेल तर झाडाला तेवढी जास्त ताकद भेटते. त्यामुळं आपल्याला आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा मेंटेन करणं आवश्यक असतं. मॉइश्चर मेंटेन होणं मॉइश्चर गरजेचं. मेंटेन करणं आवश्यक, सॉइल मॉइश्चर आपण ज्याला म्हणतो सॉइल ते मॉइश्चर मेंटेन करणं आवश्यक असतं. म्हणूनच सांगितलं की डिसेंबरचं पहिलं पाणी आणि फेब्रुवारीचं पहिलं पाणी याच्यामध्ये थोडंसं अंतर असतं. फेब्रुवारीमध्ये मी जसं सांगितलं की पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त पाहिजे. समजा आता हाच बाग आहे, उदाहरणासाठी घेऊ आपण, इथं पहिलं पाणी आपण 5 ते 6 घंटे सोडलं. हेच जर ह्याच बागाला जर आपण याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये जर पाणी सोडलं असतं तर आपण ते पाण्याचा जो टायमिंग आहे तो 8 ते 9 घंटे केला असतो पहिल्या पाण्यासाठी. हेच जर आपण 3 ड्रिपनं जर भारी जमिनीमध्ये किंवा मध्यम जमिनीमध्ये केलं तर आज जे आपण अर्धा घंटा, 45 मिनटं, 50 मिनटं हे जे नियोजन ठेवलेलं आहे त्या बागांमध्ये, जिथं 3 ड्रिपमधून आपण पाणी सोडतोय भारी जमिनीमध्ये आणि मध्यम जमिनीमध्ये, तेच जर फेब्रुवारीमधलं जर पाणी असेल पहिलं पाणी, तिथं सुद्धा आपण 3 फेजेसमध्ये देणार आहोत. तर तिथं आपल्याला 6 ते 7 घंटे टोटल मिळून आपल्याला पाणी द्यायचं. त्याचं डिव्हिजन कसं असेल की पहिलं पाणी 1.5 घंटा, दुसरं पाणी 2 घंटा, तिसरं पाणी 3 घंटा, म्हणजे पहिल्या ड्रिपमधून 2 घंटा, दुसऱ्या ड्रिपमधून 2.5 घंटा, 3 घंटा आणि तिसऱ्यामधून 3-3.5 घंटा. अशा प्रकारे आपलं पाणी बसायला पाहिजे. जर या गोष्टी जर व्यवस्थित म्हणजे झाल्या, एकाच लाईनला आपल्याला 3.5 घंटे पाणी द्यायचं नाही. एकाच लाईनला 3.5 घंटे पाणी द्यायचं नाही. हम्म. पहिल्या वेळेस ज्यावेळेस आपण पाणी सोडतो हम्म. कमी आर्द्रता पाहिजे. कमी आर्द्रता. तर डिसेंबरमधलं आपलं अर्धा घंटा, पाऊण घंटा भरपूर झालं आणि हेच जर फेब्रुवारीमध्ये असेल तर आपलं 1.5 घंटा, 2 घंटा पाहिजे पहिल्या लाईनचं. पहिल्या लाईनचं दुसऱ्या लाईनचं अर्धा घंटा वाढवायचं बरोबर. आणि तिसऱ्या लाईनचं अजून अर्धा वाढवायचं. हे पहिलं पाणी आहे. दुसऱ्या पाण्यामध्ये काय अजून औषध, त्याच्यामध्ये खतं द्यायचे, काय करायचं याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. पहिल्या पाण्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्यांनी 05234 लिक्विड फॉर्ममध्ये वॉटर सॉल्युबल हे आपल्या पाण्यामध्ये द्यायला पाहिजे. ज्यांनी नाही दिलं त्यांनी दुसऱ्या पाण्यामध्ये द्यायला पाहिजे. 05234 द्यायला पाहिजे. चला. ठीक आहे सर, आपलं नाव काय? आप्पासाहेब मोरे, आप्पासाहेब पटेल. गाव तुमचं? सय्यद.
सय्यदपूर म्हणजे करमाडच्या जवळ, हा लाडसांगीजवळ. लाडसांगीच्या जवळ. हम्म. ठीक आहे. तर सर आता आपलं पहिलं पाणी तुम्ही दिलंय, दिलं हा. आता इथून पुढे तुमचं काय नियोजन होतं? ते आता कारण मी खतं- माझं नियोजन तर सांगितलं, हं. आता तुमचं काय आता नियोजन तेच होतं? खत बित सोडायचे तसं तर तुम्ही 052 वगैरे सोडलं नाही पहिल्या नाही पाण्यामध्ये नाही का तुम्हाला माहितच नव्हतं नाही सोडायला पाहिजे? सोडच नाही, फक्त किटाजीन सोड कारण ते मुळीसाठी. अच्छा, किटाजीन सोडलं. आणि तर तुम्हाला 052 34 पहिल्या पाण्यामध्ये सोडायला पाहिजे माहित नव्हतं नाही समजा? नाही मागच्या वर्षी सुद्धा नव्हतं सोडलं नाही. तुम्ही? मित्रांनो, आपण जी चौकी बनते आणि त्यानंतर ज्यावेळेस छोटी गुंडी निघते, छोटी कळी निघते, छोटी मादी कळी, त्याच्यामध्ये एक अंतर लक्षात ठेवा बरं का. जर त्या चौकीमधून मादी कळी जी निघालेली थोडीशी लंबवत जर निघाली, त्याला लांब म्हणू का, हा, ठोसर निघली. हा? जाड आणि ठोसर निघाली. जाड आणि ठोसर आणि थोडीशी लांब, हम्म. तर त्यांनी आपलं फळ ज्यावेळेस वाढतं हार्वेस्टिंगच्या वेळेस ते 350, 400, 500 ग्रामपर्यंत जातं. हो. आणि जर आपल्या चौकीमधून छोटीशी जर गुंडी निघाली बोरासारखी गोलाकार आणि मादीकळी जरी असेल, तरी ती मादीकळी ज्यावेळेस हार्वेस्टिंगच्या टायमापर्यंत ते फळ बनतं तर ते 250-300 ग्रामपर्यंत अटकून जातं. त्यामुळं पहिलं पाणी खूप महत्त्वाचं असतं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.